ओके स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। आज हमारा रिकॉर्डिंग की नवा क्लास है। कल हम देर नहीं करेंगे, क्लास स्टार्ट करेंगे। कल हमने देखा था, कहाँ तक हुआ था कल? हाँ, देखिए बच्चों, यहाँ जब सुजान को बुला के खाने के लिए बुलाने आती है तब वह सोच रहा है ना, कहाँ तक हुआ वो तब? हाँ, वो सोच रहा है कि गांव में ऐसी कौन औरत है जिसने कसम की लातें ना खाई हो। इसका मतलब यह है कि गांव में सभी औरतें अपनी पति से लात खा चुकी है, लेकिन मैंने इसे फूल की चढ़ी से भी ना छुआ है। इतनी अच्छी तरह इसकी देखभाल की है, ऐसा वह सोच रहा है। आगे देखिए बच्चों, वो क्या सोच रहा है, अब आगे क्या होता है देखेंगे। कभी कड़ी निगाह से देखा तक नहीं। बच्चों, सुजान यह सोच रहा है, उसे कड़ी निगाह आपको मालूम है ना, घूर के देखते हैं ना। हाँ, उसे कहते हैं कड़ी निगाह। हाँ, गुस्से से उसे कड़ी निगाह से देखा तक नहीं। रुपए पैसे लेना देना सब इसी के हाथ में था, दे रखा था। मीन्स घर में जो रुपए का व्यवहार होता था सब इसी के हाथ में था, मैं तो उसे देखता तक नहीं था। अब रुपए जमा कर लिए हैं। देखिए बच्चों, अभी रुपए क्या हो गए, इसके हाथ में जमा हो गए, तो मुझी से घमंड करती है। जिन जिन रुपयों को मैंने कमाई इसके हाथ में मैंने दिया, लेकिन अब इसने रुपए जोड़ लिया है, तो थोड़े रुपए है इसके पास, तो मुझे क्या कर रही है, मुझ पर ही घमंड करती है। ऐसा सोच रहा है कौन? सुजान। अब इसे बेटे प्यारे हैं। अब मैं उसे रुपए नहीं देता हूँ तो मैं उसे प्यारा नहीं हूँ। कौन प्यारे है? बेटे प्यारे है। मैं तो निकट्टू लुटाऊँ घर पूका ಗೋಂಗಾ ಹೂँ। देखिए, ಇವಳು ಪಾಲಿಗೆ ನಾನೇ ನಿಕ್ಕಟ್ಟು, ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬಾರ್ದವನು, ಹಾಳು ಮಾಡೋವನು, ಇನ್ನೂ ಏನೇನೋ ಗೋಂಗ ಪೂಕ ಏನೇನೋ ಒಟ್ಟು ಎಲ್ಲ ಅಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ ಇವಳು ಅಂತ ಅವನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮೇರಿ ಇಸೆ ಕ್ಯಾ ಪರ್ವಾ, ಈಗ ಇವಳಿಗೆ ನನ್ನ ಚಿಂತೆ ಯಾಕೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬಾರ್ತಾನಲ್ವ, ಈಗ ನಾನು ದುಡಿಯಲ್ಲಲ್ವ ದುಡ್ಡನ್ನು, ಅದು ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬಾರ್ತಾನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಚಿಂತೆ ಯಾಕೆ ಇವಳಿಗೆ ಇವಾಗ ಅಂತ, ಇವಳು ನನ್ನ ಚಿಂತೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾಳೆ ಈಗ ಅಂತ ಅವನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆಜ್ ತಬ್ ಲಡ್ಕೆ ನ ಥೆ, ಆಗ ಇವಳಿಗೆ ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲ ಇನ್ನು. ಜಬ್ ಬಿಮಾರ್ ಪಡೀತಿ, ಇವಳು ಹುಷಾರಿಲ್ದಾಗ ಇವಳಿಗಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಇರಲಿಲ್ಲ. और मैं गोद में उठाकर वैद्य के घर ले गया था। बच्चों, वैद्य मतलब वैद्य ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್, ಬರ್ಕೊಳ್ಳಿ, ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಮಕ್ಕಳು ಹುಷಾರಿಲ್ದಂಗೆ ಮಲ್ಕೊಂಡಿಲ್ದಲ್ಲ, ಆವಾಗ ನಾನೇನು ಮಾಡಿದೆ, ನನ್ನ ಕೈಯಾರೆ ಎತ್ಕೊಂಡು, ನನ್ನ ಮಡಲಲ್ಲಿ ಎತ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡೋಗಿದ್ದಾಳು ಯಾರ ಹತ್ರ? ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ. ಆಜ್ ಇಸ್ಕೆ ಬೇಟೆ ಹೇ, ಇವತ್ತು ಇವಳಿಗೆ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಯಹ ಉಸ್ಕಿ ಮಾ ಹೇ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಇವ್ರ ಥರ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು. ಇವಳ ಅಮ್ಮ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು, ಸೀಮೆಗಿದ್ದವರು. ಮೇ ತೋ ಬಾಹರ್ ಕಾ ಆದ್ಮಿ, ಇವತ್ತು ನಾನೇನಾಗಿದ್ದೀನಿ, ಹೊರಗಡೆ ಮನುಷ್ಯ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಮುಜ್ಸೆ ಘರ್ ಸೆ ಮತ್ಲಬ್ ಹಿ ಕ್ಯಾ, ಈಗ ಹೆಂಗೆ ನಡ್ಕೊತಾರೆ ಅಂದರೆ, ಈ ಮನೆಗೂ ನನಗೂ ಸಂಬಂಧನೇ ಇಲ್ವೇನೋ ಅಂತ ಇವ್ರು ನಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಅವನು ಇಷ್ಟೊತ್ತಂಗ ಕೂತ್ಕೊಂಡು, ಅವಳು ಊಟ ಕರೆಗೆ ಬರ್ತಾಳಲ್ಲ बुलाकी, जब बुलाकी खाने के लिए बुलाने आती है तब ये सब वेट करवा सोचता है बच्चों. आगे देखिए, और बोला तब जब बुलाकी जब बुलाती है ना, उसका उत्तर अब देता है बोला मीन्स उसने कहा बुलाकी से, अब खा पी कर क्या करूँगा, मैं अब खा पी कर क्या करूँगा, हल जोतने से रहा मीन्स ನೇಗಿಲು ಉಳೋದು. ಹಲ್ ಮೀನ್ಸ್ ನೇಗಿಲು ಉಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಫಾವಡ ಚಲಾನ್ ಸೇರ ಫಾವಡ ಮೀನ್ಸ್ ಸಲಾಕಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನನಗಾಗಲ್ಲ. ಮುಜೆ ಖಿಲಾಕರ್ ದಾನೆ ಕೋ ಕ್ಯೂ ಖರಾಬ್ ಕರೇಗಿ, ನನಗೆ ಊಟ ಮಾಡಿಸಿ ನೀನು ಯಾಕೆ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊತೀಯ, ನಿನ್ನ ಒಂದು ರೇಷನ್ ದಾನ ಮೀನ್ಸ್ ಕಾಳು ಕಡಿಗಳಂದರೆ ಅಡುಗೆಯನ್ನು ಯಾಕೆ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊತೀಯ. ರಖ್ ದೋ ಬೇಟೆ ದೂಸರಿ ಬಾರ್ ಖಾಯೆಂಗೆ, ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀಯಲ್ಲ, ಅವರೇ ಎರಡನೇ ಸರಿ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಟ್ಟಿರು, ನನಗೆ ತಿನ್ನಿಸಿ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. आगे देखिए बच्चे, बुलाकी तुम तो ज़रा ज़रा सी बात पर तिनक जाते हो, ಸ್ವಲ್ಪ ವಿಷಯಕ್ಕೆ ನೀನು ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀಯ. सच कहा है बुढ़ापे में आदमी की मति मारी जाती है. बच्चों, उसे अंडरलाइन कर दो. सच कहा है, ಯಾರೋ ದೊಡ್ಡ ನಿಜ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಏನಂತ? ಬುಢಾಪೆ ಮೇ, ವಯಸ್ಸಾದ್ಮೇಲೆ, ಆದ್ಮಿ ಕಿ ಮತಿ ಮಾರಿ ಜಾತಿ ಹೈ,
ಮತಿಯಲ್ಲ ಬುದ್ಧಿ. ये भी एक मार्क्स क्वेश्चन है अथवा ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ವಾಕ್ಯ किसने कहा किसने किससे कहा ಯಾವುದಕ್ಕಾದ್ರೂ ಬರ್ಬೋದು. ಓಕೆನಾ. आदमी की बुद्धि मारी जाती है. बोला ने इतना तो कहा था कि इतनी भीख मत ले जाओ या और कुछ. देखो तुम क्यों इतने गुस्सा हो रहे हो. बोला ने तुमसे क्या कहा. इतनी भीख नहीं दी जाती, सिर्फ इतना ही कहा ना, या और कुछ कहा क्या उसने. ऐसा बोले, ऐसा पूछती है बुला के. तब सुजान देखे क्या उत्तर देता है. हाँ बेचारा इतना कहा कर रह गया. हाँ हाँ तुम्हारे हिसाब से वो इतना ही कह कर रहेगा ना. तुम्हें तो मज़ा तब आता जब वह ऊपर से 2-4 डंडे लगा देता. ನಿನಗೆ ಯಾವಾಗ ಖುಷಿ ಆಗ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ನನಗೆ ಮತ್ತೆ ಅವನು 4-5 ಹೊಡೆತ ಹೊಡ್ಬಿಡ್ಬೇಕಿತ್ತು ಅವನು, ಅವಾಗ ನಿನಗೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಿತ್ತು. तुम्हारे लिए ये तो सस्ता बात है ना, इतना ही बात, इतनी सी बात है ना. क्यों अगर यही अभिलाषा है तो पूरी कर लो. ಅದು ಒಂದು ಆಸೆ ಇದೆಯಾ ನನಗೆ ಓಡಿಸೋದು, ಅದನ್ನು ತೀರಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ. ಸಿಟ್ಟಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನೋಡಿ ಮನುಷ್ಯ. ಏನು ಮಾತಾಡ. ಬೋಲಾ ಕಾ ಚುಕಾ ಹೋಗ ಬುಲಾ ಲಾವು. ಬೋಲಾ ಊಟ ಮಾಡಿರ್ಬೋದಲ್ಲ, ಕರ್ಕೊಂಡು ಬಾ. नहीं बोला को क्यों बुलाती हो, तुम ही ना जमा दो 2-4 हाथ. देखो बच्चे ಬೇಡ ಬೇಡ, बोला को छोड़ दो. तुम्हारा हसर है ना, तुम ही हसरत है ना, पूरी कर लो. तुम ही 2-4 हाथ लगा दो. हाँ इतनी कसर है वह भी पूरी हो जाए. इतनी कसर छोड़ा है तुम लोगों ने मेरे बारे में. हाँ क्या नहीं किया आप लोगों ने, सब कर दिया. मुझे कितना नीचा दिखाना था घर में, सब दिखा दिया. द्वार का कुत्ता बनाकर बिठा दिया मुझे. अभी क्या बाकी है, 2-4 लाते मारना बाकी है. वह कसर भी पूरी कर लो. ऐसा बोलता है कौन. सुजान किससे. बुलाकी से. बच्चों आगे देखिए. बुलाकी. हाँ बुलाकी. हाँ और क्या, यही तो नारी का धर्म ही है. ಹಾಂ ಹೌದು ಇನ್ನೇನಪ್ಪ ನೀನು ಹೇಳ್ದೆ ಅಂತ ಹೊಡೆದು ಬಿಡ್ತೀನಿ, ಇದೆ ಅಲ್ವಾ ಹೆಣ್ಣಿನ ಧರ್ಮ ಅಂತ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ. अपने बाग सरा हो कि मुझ जैसी सीधी सादी औरत पाली. सबके घर में यही बात आते हैं ना. मैं मुझ जैसे औरत में मिली नहीं तो दूसरी हो तो भाग जाती है. ऐसी बातें आती है. यह भी ऐसा रोज बुला के बेक यही कह रही है. अगर कोई और होती तो अब तक भाग जाती. मैं हूँ इसीलिए तुमसे निबाह कर रही हूँ. जिस बल चाहते हो बिठाते हो, जैसे चाहो मुझे नचाते हो तुम. तुम अगर कहो तो बैठो, मैं बैठती हूँ, उठो तो उठती हूँ. ऐसी मुहजर होती तो तुम्हारे घर में एक दिन भी निभा ना होता. तुम जैसे कह रही हो वैसी होती तो तुम्हारे घर में एक दिन भी नहीं रहती मैं. इस तरह बुला के सुजान से बोलती है. सुजान हाँ भाई वह तो मैं ही कह रहा हूँ. ಹೌದಮ್ಮ ನಾನು ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಿರೋದು. ಏನು. तुम देवी हो थी और हो. ನೀನಂತೂ ದೇವತೆ ಆಗಿದ್ದೆ, ಈಗಲೂ ಕೂಡ ಇದೆಯಾ. सच अगला अपने मैं तो अब भी तब भी राक्षस था और अब भी दैत्य हो गया हूँ. तुम पहले भी देवी थी, अब भी देवी हो, लेकिन मैं भी क्या था, राक्षस था पहले, अभी दैत्य राक्षस हो गया हूँ. बेटे कमाऊ है, मಕ್ಕಳು ದುಡಿತಾರೆ. उनकी सी ना कहोगी तो क्या मेरी सी कहोगी. मुझसे अब क्या लेना देना है. देखिए ಮಕ್ಕಳು ದುಡಿತಾರಲ್ವ, ಈಗ ಮಕ್ಕಳ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡದೆ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತೀಯ ನೀನು ಹಾಂ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬುಲಾಕಿ ತುಮ್ ಜಗಳ ಕರ್ನೆ ಪರ್ ತುಲೆ ಬೇಟೆ ಹೋ. ನೀನಂತೂ ಏನು ಮಾಡ್ತಿದೀಯಾ, ಜಗಳ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ. ಮೇ ಜಗಳ ಬಚಾತಿ ಹೂँ, ನಾನು ಜಗಳ ಮಾಡಲ್ಲ, ಅದನ್ನು ಜಗಳವನ್ನು ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಕಾಪಾಡ್ತೀನಿ. ದೋ ಕಿ 4 ಆದ್ಮಿ ಹಸೆಂಗೆ, ಯಾಕಂದರೆ 4 ಜನ ನೋಡಿದ್ರೆ ನಗ್ತಾರೆ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ. ಚಲ್ಕರ್ ಖಾನಾ ಖಾಲೋ ಸೀದೆ ಸೆ, ನಹಿ ತೋ ಮೇ ಜಾಕರ್ ಭೂಕಿ ರಹೂಂಗಿ. ಎದ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡು, ಊಟವನ್ನು ಮಾಡು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಹಸುವಿಂದ ಹಾಗೆ ಮಲಗಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಸುಜಾನ್ ತುಮ್ ಭೂಕಿ ಕ್ಯೂ ನಹಿ ರಹೋಗಿ, ನೀನು ಯಾಕೆ ಉಪವಾಸ ಮಲ್ಕೋತೀಯ. ತುಮಾರೆ ಬೇಟೋಂಕಿ ತೋ ಕಮಾಯಿ ಹೇ, ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅದನ್ನು. ತುಮಾರೆ ಬೇಟೋಂಕಿ ತೋ ಕಮಾಯಿ ಹೇ, ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳದೇ ಅಲ್ವಾ ಏನು ದುಡಿಮೆ. ಮೇ ಬಾಹರಿ ಆದ್ಮಿ ಹ್ಞೂ, ನಾನು ಹೊರಗಡೆ ಮನುಷ್ಯ, ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಮಲಗಬೇಕು ಹಾಗೇನೆ. ನೀನು ಯಾಕೆ ಹಾಗೆ ಮಲಗ್ತೀಯ.
ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಕಮಾಯಿ ಅಲ್ವಾ, ತುಮಾರೆ ಬೇಟೋಂ ಕಿ ತೋ ಕಮಾಯಿ ಹೈ, ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಬುಲಾಕಿ ಬೇಟೆ ತುಮಾರಿ ಬಿ ತೋ ಹೇ, ಮಕ್ಕಳು ನಿನ್ನವರು ಕೂಡ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಅಷ್ಟೇ, ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಹೌದು ಅಲ್ವಾ ಅವರು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಸುಜಾನ್ ನಹಿ मैं ऐसे बेटों से बाज आया, देखिए बच्चों, नहीं अब वो मेरे बेटे नहीं है, मैं ऐसे बेटों से बाहर आ गया, ऐसा बोलता है. किसी और के बेटे होंगे, मेरे बेटे होते तो क्या मेरी दुर्गति होती. ಬೇರೆ ಮಕ್ಕಳು, ನನ್ನ ಮಕ್ಕಳಲ್ಲ, अगर मेरे बेटे ऐसे होते तो क्या मेरी दुर्गति ऐसी होती, ऐसा बोलता. बुलाकी गालियाँ दोगे तो मैं भी कुछ कहा बैठूंगी, ऐसी बातें सुनेंगे तो कोई भी औरत उठेगी ना, जल उठेगी. या तब बुलाकी भी क्या हो गया, बुला को ज़्यादा गुस्सा आ गया, भड़क उठी वो भी. कहा उसने कि अगर गालियाँ दोगे तो मैं क्या करूँगी, मैं भी कुछ कहा बैठूंगी. सुनती थी मर्द बड़े समझदार होते हैं पर तुम सबसे न्यारे हो. ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಕೇಳಿದ್ದೆ ಏನಂತ, ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಜಾಸ್ತಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗಿಂತ, ಆದರೆ ನೀನು ಬೇರೆಯವ್ರಿಗಿಂತ ಡಿಫ್ರೆಂಟ್, ನ್ಯಾರೆ ಹೋ, ಅಲಗ್ ಹೋ. आदमी को चाहिए कि जैसा समय देखे वैसा काम करे. अंडरलाइन दिस सेंटेंस आल्सो, ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್. ಆದ್ಮಿ ಕೋ ಚಾಹಿಯೇ ಕಿ ಜೈಸಾ ಸಮಯ ದೇಕೆ ವೈಸಾ ಕಾಮ್ ಕರೆ, ಮನುಷ್ಯನು ಹೆಂಗೆ ಸಮಯ ಬರುತ್ತೋ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅಬ್ ಹಮಾರ ತುಮಾರ ನಿಭಾ ಇಸಿ ಮೇ ಹೈ ಕಿ ನಾಮ್ ಕೆ मालिक बने रहे. सुजान को बुला के समझा रही है कि अब हमारा तुम्हारा निभा किस में है, इसी में है कि नाम के लिए हम क्या करें, मालिक बने रहे और वही करे जो लड़कों को अच्छा लगे. अब ज़माना किसका हो गया है, बच्चों का है. हमारा ज़माना गया. मैं यह बात समझ गई, तुम क्यों नहीं समझ पाते. ನಂಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋಗಿದೆ ಇವಾಗ, मैं समझ गई हूँ कि अभी हमारा घर में कुछ नहीं चलेगा, बच्चे बड़े हो गए हैं तो उनकी सी ही चलेगी, इसीलिए क्या करो, उनकी सी ही चलो, वो जो कहते हैं वही सुनो, वही करो. मैं ये बात समझ गई हूँ, तुम भी समझ जाओ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. तुम क्यों नहीं समझ पाते, जो कमाता है उसी का घर में राज होता है. अंडरलाइन ಮಾಡಿ, ಇದು ಕೂಡ दिस इज अंडरलाइन आल्सो. जो कमाता है, घर में जो कमाता है उसी का राज होता है. घर में किसका राज होता है बच्चों, जो कमाता है उसी का राज होता है. यही दुनिया का दस्तूर है. दस्तूर मीन्स नियम, ठीक है. दुनिया का दस्तूर यही है कि घर में जो कमाता है घर में उसी का राज होता है. मैं बिना लड़कों से पूछे कोई काम नहीं करती, इसलिए मैं क्या करती हूँ, बिना लड़कों से पूछे कोई काम नहीं करती. तुम क्यों अपने मन की करते हो, ನೀನು ಯಾಕೆ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂಗೆ ಮಾಡ್ತೀಯಾ. ಇತನೇ ದಿನೋं तक तो ರಾಜ್ ಕರ್ ಲಿಯಾ, ಇಷ್ಟು ದಿನ ನೀನೇನು ಮಾಡಿದ್ಯಾ, ಆಡಳಿತ ಮಾಡಿದ್ದು, ದರ್ಬಾರ್ ಮಾಡಿದ್ದು ಸಾಕು. अब क्यों इस माया में पड़े हो, ಈಗ ಯಾಕೆ ಬೇಕು ನನಗೆ ಅಧಿಕಾರ ಬೇಕು, ಅದು ಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ಯಾಕೆ. ಆದಿ ರೋಟಿ ಖಾओ, ಭಗವಾನ್ का ಭಜನ್ करो और पड़े रहो. ಇದು ಕೂಡ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸು. ಆದಿ ರೋಟಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಆದಿ ರೋಟಿ ಖಾओ, ತಿನ್ನು, ಭಗವಾನ್ का ಭಜನ್ करो, पड़े रहो, ಆರಾಮಾಗಿದ್ಬಿಡು. ಚಲೋ ಖಾನಾ ಖಾಲು, ಈಗ ಬಂದು ಊಟ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಆಗ ಸುಜಾನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, तो अब मैं द्वार का कुत्ता हूँ. द्वार का कुत्ता कैसा होता है, जो रोटी डालते हैं उसे खाता है, फिर से पड़ा रहता है, जो कहते हैं वो करता है. तो मैं क्या द्वार का कुत्ता हूँ. तब बुला की बात जो थी वहाँ मैंने कह दी. ಏನು ಮಾತಿತ್ತು ಅದು ನಾನು ಹೇಳಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. अब अपने को जो चाहो समझो. ಸುಜಾನ್ ನಾ ಉಟ್ಟೆ, ಬುಲಾಕಿ ಹಾರ್ಕರ್ ಚಲಿ ಗई. ನಾನು ಏನು ವಿಷಯ ಅಂತ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. अब तुम क्या करो, अपने को जो चाहो तुम समझो. इतना समझाती है कौन, बुलाकी. लेकिन सुजान खाने के लिए नहीं उठता और बुलाकी क्या करते हैं, हार कर चली जाती है. समझ में आया बच्चों, यहाँ तक झगड़ा हो गया. आगे क्या होता है, सुजान का गुस्सा ठंडा होता है या नहीं, क्या वह फिर से अधिकार वापस पाता है अपने घर में, ये सब अगली कक्षा में देखेंगे. ठीक है बच्चों, आपको कोई कुछ पूछना है तो आप पूछ सकते हो. ओके, बाय.